हाय टेन्शन लाईनच्या स्पर्शामुळे युवकाचा मृत्यू. मृतक ज्ञानेश्वरच्या मृतदेहासह गावकऱ्यांचा ठिय्या. अनेकांच्या मध्यस्थीनंतर युवकावर झाले अंतिम संस्कार. हिवरखेड शहरातील अकोट सोनाळा राज्यमार्गावरील रामकृष्ण बेट ब्रिजजवळ एका ट्रकवर असलेल्या युवकाचा महावितरणच्या हाय टेन्शन लाईनला स्पर्श झाल्यामुळे निष्पाप तरुणाचा जीव गेला आहे. ज्ञानेश्वर कैलास गोमासे या तरुण कामगाराचा विद्युत तारांच्या स्पर्शाने दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण हिवरखेड परिसरात संतापाची लाट उसळली आहे. सदर घटना 21 मार्च रोजी रात्री घडली. घटना घडल्यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तेल्हारा येथे पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला. दिनांक 22 मार्च रोजी सकाळी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह तेल्हारा येथून थेट अकोट सोनाळा राज्यमार्गावरील रामकृष्ण बेट ब्रिजजवळ रुग्णवाहिकेत ठेवून ठिय्या मांडला. यावेळी शेकडो संतप्त नागरिकांचा जमाव तेथे जमला होता आणि त्यांनी मृतकाला न्याय देण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. दिनांक 21 मार्च रोजी रात्री 9:30च्या दरम्यान ज्ञानेश्वर हा आयशर ट्रकवर आपले ताडपत्री व्यवस्थित करत होता. मात्र तेथेच लोंबलेल्या महावितरणाच्या जीवघेण्या हाय टेन्शनच्या विद्युत तारांचा त्याला स्पर्श झाला. हा धक्का एवढा भीषण होता की ज्ञानेश्वरचा जागीच मृत्यू झाला. परिसरात अनेक ठिकाणी वीज तारा लोंबलेल्या असतानाही महावितरणने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी घटनास्थळी गर्दी केली. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा पवित्रा जमावाने घेतला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून हिवरखेड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. त्यानंतर अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांनी हिवरखेड येथे भेट दिली. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस ताफा बोलवण्यात आला. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे. त्यानंतर गावातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक इत्यादींनी मध्यस्थी करून कुटुंबियांची समजूत घालून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर शेवटी ज्ञानेश्वरवर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. ज्ञानेश्वर हा अत्यंत सुस्वभावी आणि सगळ्यांचा लाडका असल्याने त्याच्या अंतिम यात्रेत शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. ग्रामस्थांचा रोष पाहता महावितरणाच्या विद्युत तारांना स्पर्श करून दुःखद मृत्यू झालेल्या मृतक ज्ञानेश्वरच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत मिळालीच पाहिजे व महावितरणाच्या संबंधित दोषीविरुद्ध जे कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्ञानेश्वरच्या मृत्यूस कारणीभूत असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं जनतेची एकमुखी मागणी दिसून आली. ज्ञानेश्वर हा आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता. संपूर्ण कुटुंबात तो एकटा कमावता व्यक्ती असल्याने त्याच्या जाण्याने गोमाचे कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. त्याच्यावर अवलंबून त्याचे वृद्ध आजी आजोबा, आई वडील, पत्नी, 2 वर्षाची मुलगी मोक्षदा हिच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या 1 दिवस आधीच पितृछत्र हरवल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होते आहे. सदर कुटुंबाला मदत न मिळाल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. यावेळी केवळ आश्वासन नको तर ठोस आर्थिक मदत हवी अशी आक्रमक मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे. हिवरखेड प्रतिनिधी.